दुनिया में जिनके आगे झुकता है सबका सर, दुनिया में जिनके आगे झुकता है सबका सर, संभाल अपना ले देखो यारो, अरे वो चाय बेचने वाले को पंतप्रधान बना डाला है। लेकिन मेरा एक सवाल है, एक चाय बेचने वाला पंतप्रधान हो सकता है तो बाबा साहब का बेटा आमदार क्यों नहीं हो सकता है? क्योंकि हमारे खानदान में बेचने वाले और सौदेबाजी करने वाले लोग, ये बात जितनी कड़वी है उतनी सच, छुप के जाते हैं और प्रसिद्धि करती है दूसरे की। कौन बोल लीजिए कैसे कि चाय बेचने वाला पंतप्रधान हो सकता है तो बाबा साहब का घटना लिखने वाले का बेटा एक आमदार क्यों नहीं हो सकता है? मैं मेरे जनता से ये प्रश्न पूछना चाहती हूँ, क्योंकि मैं भी जिंदगी में विधानसभा लड़ चुकी हूँ दादा साहब। सरपंच से लेके विधानसभा तक का कार्यवाही है बच्ची का, आज भी खून जल उठता है, बहुत बुरा लगता है मुझे।
पण ते पूर्ण ट्रेन नंदीग्राम पुरी धुरपदाबाईला भेटायला जाते साहेब आणि वापस येते. हो हे का हा हे जात असं याच्यात काही शक नाही. हे दोघे धुरपदाबाईवाले होय, नवसाचे वंश होते. हा बबन भालेराव हे यायने सिंबाला म्हणाले याची शिकायत त्यांनी घेत नाही. सुटला माझं पदर बाय मी नव्हते भानत, सुटला माझं पदर बाय मी नव्हते भानत, आणि काढू पायचं काय हसते ग माय, कशी कुठं हसायला लागली माय. शेजारी गेली होती बाय, कुठं गेली व धुरपदाला भेटायला गेली. तुला काय सांगू तिच्या पुण्य ना तू झाला बली वंशाचा दिवा. त्या पोराने कष्टच करायला लागले. त्या धुरपदाला म्हणली ना तू होऊ दे तुला भेटायला येईल. अव तिनं माय ऐकलं ना तू झाला वंशाचा दिवा म्हणून भेटायला गेलो होतो. माया मनात तसं काहीच नाही बरं. मी धम्म परिषदेला जातो, दादासाहेब बोलतो ते ऐकतो, पण मी दादासाहेबाच्या शब्दात कायम हाव. पण काय करता शब्द त्याला धूपतालीम म्हणून बोली जावं लागलं ना तू झाला. हे सच्चाई है दादा. सिंबाला आपला आले हे समजून नाही गेलं आणि यांनी काय समजते अहो सुटला माझं पदर बाय मी बाय इसका रिटर्नवर शांत आणि काढ पाहिजे. काढूबाईचं बारा समजलं, ते धुरपदा समजली, पण सिंबाल ऑफ नॉलेज आंबेडकर हे आम्हाला अजूनही समजलं नाही. कसं समजत आम्ही नवसाचे गवशे हा अजूनही धम्म बुद्धाने हे धम्म वाचून गेलो. प्रत्येकाच्या घरात आहे, त्याच्याशी काय देणं घेऊन नाही. धम्म परिषदेला जातो माय, केवढं लंबन भाषण दिलं माय. थोडंसं भाषण कमी केलं असतं ना, गाणं ऐकवलं असतं तर बरं झालं असतं. असं मग काय म्हणते बघा निशा धोंगडे, स्कूल के बाहर खड़ा होके पड़ा अरे शाळेच्या बाहेर होता रे तरी ज्ञान पंडित झाला. आमचे लेकरं पंडित झाले ना, पोरीच्या प्रेमात पंडित झाले. हा त्या सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले गेले कुठं. आमची पोरं शिकले, आमची पोरं शिकले आणि त्याचा अभ्यास करायला, इतिहास जाणायला, शिकायला, त्याचा सर्वे करायला स्तूप पाहायला गेले साहेब. त्या एका स्तूपावर सम्राट अशोकाचं नाव नाही आणि आमचे पोरं तिथे जातात आणि त्या मोठ्या मोठ्या भिंती चेंज करतात प्रॅक्टिकल आणि त्याच्यावर मोठा दिल काढतात बदाम, त्याच्यात काढते लंब चिन्ह. तसं त्याच्या मायबापाने शिकवलं. अरे मायबाप गुण केली की लेकरा गुन्हे होता, त्याच्यात मग वर करते अंजलीन खाली करते पाय. त्यांचं प्रेम तिथं सुरू होते. अभ्यास पोरांचा अभ्यास सुधाकर काय मग काय म्हणते बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर होता रे तरी ज्ञान पंडित झाला. आमची पंडित झाले रे पण ज्ञान पंडित नाही झाले, पोराई पोरीच्या प्रेमात पंडित झाले आणि आता असे घेऊन घेऊन लागले. आणि त्यांना काय म्हणायचं आहे बघा, स्कूल के बाहर खड़ा होके कशी क्रांती घडवाल भेटून का ते महाबोधी विहार असं चुप राहायला नाही भेटत साहेब. तुमच्या नसा तुटतले बोलता तुम्ही.
जिनकी पुतली का सब करते हैं आदर, जिनकी पुतली का सब करते हैं आदर. इकडच्यांना म्हणायचं माणसांना पहिलं, मग नंतर बाया म्हणतील. आणि जोरात म्हणा, कारण आत्ताच राग येण्याची वेळ आहे. ज्याला राग येत नाही ना तो काही क्रांती घडवू शकत नाही. आपण बुद्धाच्या विचाराचे जरी असलो, पण आता आमच्या बुद्धाला चोरून घेऊन चालले रे ते, म्हणून राग आणावा लागत आहे. त्यात आम्ही शांतीच्या मार्गाचे लोक आहोत हिरेदाजी. आम्ही क्रांती करणारे लोक नाही आहोत, आम्ही शांतीचेच लोक आहोत. पण आमचाच बुद्ध चोरू लागले ते आता, आम्हाला क्रांती करावं लागेल. सगळ्यांनी म्हणायचं, तुम्हाला तुमच्या माय बापाची शपथ, त्या माय बापापेक्षा ज्याला आम्ही श्रेष्ठ समजतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची तुम्हाला शपथ. सगळ्यांनी माणसांनी म्हणायचं आहे, जिनकी पुतले का सब करते हैं आदर, जिनकी पुतले का सब करते हैं आदर. सगळ्यांनी म्हणायचं आहे, बोलना पडेगा, जब तक तुम बोलेंगे नहीं तब तक मैं यहाँ से जाऊंगी नहीं. क्यों? क्योंकि जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. क्या उठाए जालिम जमाना उंगली मुझ पे, क्या उठाए जालिम जमाना उंगली मुझ पे. क्योंकि ताल्लुक रखती हूँ मैं भीमराज के खानदान से, भीमराज के खानदान से. और आपको बोलना पड़ेगा, तब तक मैं स्टेज पे नहीं जाऊंगी. जिनके पुतले का सब करते हैं आदर, जिनके पुतले का सब करते हैं. आंबेडकर को येते ना सिंबल द्या सोडून. जनतेचं भान पाहिजे, इतिहासाच्या पानाकडे जनतेचं भान पाहिजे. मनुवादियों का जिसने बंद किया खेल, परिषदेमध्ये महिलांची जितकं जास्त संख्या राहिली दादासाहेब, ती धम्म परिषद सक्सेस झाली म्हणून समजा. कारण बाई नाही तर काही नाही, बाई नाही तर काही नाही, आणि माणूस नाही तर बाई नाही. महिला दिनाच्या शुभेच्छा मी बाईला दिल्याच नाही दादासाहेब, मी पुरुषांना दिल्या. का त्याला बाप होता आलो, त्याला पोरग होता आलो, त्याला नवरा होता आलो, त्याला चांगला प्रियकर होता आलो. जय भीम नाम आज है सबके ओठ पर. सगळ्या महिलांनी
फुलाले झेंडे. एका आवाजात म्हणा का फक्त आंबेडकर म्हणा. का म्हणायचं आंबेडकर इतका म्हणायचं. का म्हणायचं आणि ताकदीनं म्हणावं रागा रागा. एखाद्या बाईचं नवऱ्यावर राग असेल तर काढा, एखाद्याचा इनीवर राग असेल तो काढा, एखाद्याचा शेजारीवर असेल तो काढा, एखादी खूपच मारायचं आहे पण मी मारू शकत नाही असं नातं आहे भाऊजात. आणि तुम्हाला म्हणायचंय सिंबाला फुलाले झेंडे, सिंबाला फुलाले झेंडे. काय बिमारी झाली का काय तुम्हाला? काय ते बाबा दादासाहेबांना म्हणलं हे कोरोना झाल्यासारखं व्यारलाइज झाल्यासारखं टाळ्या वाजवतात. खरी गोष्ट आहे. आंबेडकर आंबेडकर नाम फैशन हो गया है। आंबेडकर आंबेडकर नाम फैशन हो गया है। फैशन नहीं साले, तेरे घर का राशन है। फैशन नहीं है, तेरे घर का राशन है। तू जो बोल रहा है ना, तो ये तेरे घर का राशन है। बकवास बातें मत कर, क्योंकि तू बोलता है ना आंबेडकर आंबेडकर नाम फैशन है। अरे इतनी बार तू आंबेडकर आंबेडकर नाम लेते हो, इतना अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता। भडखाऊ तू जाणं मग स्वर्गात काय बसला त्या खुर्चीवर। अरे आमच्या देशात असे कितीतरी युवक आहेत शिकलेले, त्यांच्या तर काम नाही ती खुर्ची। जीवाचं प्राण पणाला लावून शिकू राहिले रे आमच्या या भारत देशातले लेकरं, पण त्यांच्या हाताला काम नाही रे। कोणी आत्महत्या करते, कोणाला बायका भेटत नाही, शिकल्या सवरल्या पोरी भाव देत नाही। वावरावाला नाही पाहिजे साहेब, पावर पाहिजे, पण वावर नाही पाहिजे। आता वावर नाही राहील तर पावर कुठून राहील साहेब? वावर है तर पावर है। अरे या शेतकऱ्यांना पिकव नाही तर खान काय भुरका? शेतकरी आणून या देशातल्या लोकांचं पोट भरून राहिलं, आणि त्याले शिकल्या सवरलेल्या पोरीले वावरवाला नाही पाहिजे, पावरवाला पाहिजे। पण तिच्या लक्षात हे आजही आलं नाही, बाई वावर आहे तर पावर आहे। तो शेती पिकवून राहिला म्हणून तू गुटू गुटू खाऊ राहिली, दोन गोष्टी माझ्यासारख्या बोलू राहिली। शेतकऱ्याला का बरं बायका भेटू नये? तिने साजरा नवरा पाहिजे, त्याची चांगली नोकरी पाहिजे, त्याच्या बाप त्याची 100 एकर जमीन पाहिजे। तिला वावरातलं काहीच येत नाही, पण पहिले तिचा बाप सातबारा विचारते, हाय का सातबारा आणि कितीचा आहे? काय करावं त्या पोरानं? हे आमचे संस्कार आहेत आमच्या मुलीचे माय। मग त्या माईला काय करावं? त्या सासू सासऱ्यानं पोराले पोरगी भेटत नाही तर आत्महत्या करा? काय हाल चालले आमच्या शेतकरी युवकांचे, किती कष्ट त्या बिचाऱ्यांच्या नशिबात। तुमच्या डोक्यात पडत असेल तर एकदा टाळ्या वाजवा। पडून राहिलं का? कमीत कमी शेतकऱ्याची भाषा ते पाय काका कसे हसते। लग्न झालं का तुमचं?
ज्याचं लग्न झालं ते भलते गोड गोड हसतात, ज्याचं नाही झालं ते शिरमटून तिकडे कोपऱ्यात बसले धुऱ्यावर. इकडे कोण ज्याचे लग्न झाले ते मस्त गोड गोड हसतात. की आंबेडकर आंबेडकर नाम लेने से अच्छा तुम अगर भगवान का नाम लेते तो तुम्हें स्वर्ग नसीब होता. त्या गृहमंत्र्याला सांगायचं है, अरे स्वर्ग नसीब होता तो तू खुर्ची पे क्या कर रहा है? क्यों? क्योंकि कल भी तुझे अम्बेडकर नाम से डर था, तुझे आज भी अम्बेडकर नाम से डर है, तुझे आने वाले कल में अम्बेडकर नाम से डर रहेगा. और ये तेरा डर हमें अच्छा लगा और इसलिए कहना चाहती हूँ पैशामुळे नाही रे, या मेहनतीमुळे मिळाले रे, गरिबांची सेवा केल्यामुळे मिळाले. मजाक नाहीये. नाहीतर कलाकार पैसे घेतल्याशिवाय स्टेजवर चढत नाही भाऊ. आमचे मनोज काका कधी ते कधी मंडळाले पैसे सांगत नाही. हो राव, एवढी ते सेवा देतात जनतेला. आता मी त्यांचा आदर्श घेते आणि आमच्या गुरुवारी आज आमच्या समोर बसले म्हणून दादा गोसाई त्यांच्यासाठी ताकदीनिशी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण एक काही असा स्टेज नाही जिथं त्यांच्या शेर शिवाय कोणताही स्टेज गाजू शकत नाही. आणि त्यांना काय म्हणायचंय, उनके लिए 4 लाइन उन्हीं के देती हूँ कि गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, अरे चोर चलते हैं यहाँ दानी नहीं चलते. कि गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, चोर चलते हैं यहाँ दानी नहीं चलते. मनोज राजा आज भी समाज व्यवस्था को चमचे चलते, लेकिन दादा साहब जैसे स्वाभिमानी नहीं चलते. दादा साहब जैसे स्वाभिमानी
विचाराच्या माझ्या भगवान बुद्धाच्या त्या मैत्रीच्या मार्गाच्या प्रेमात पडा रे